नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुनश्च पुस्तक 3 बौद्धिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास या संदर्भाचा अभ्यास करणार आहोत. या अंतर्गत घटक 27 नैतिक विकास याचा आज आपण अभ्यास करतो आहे आणि त्या पुढील घटकांचा देखील अभ्यास करणार आहोत. आता नैतिक विकास म्हटलं की उद्दिष्ट काय असेल तर नैतिकता व मूल्याधिष्ठित नैतिकता यातील फरक सांगता येईल. मुलांबरोबरच्या व्यवहारात 2 किंवा अधिक मूल्यांचा तोलनिक विचार करून त्यांची श्रेणी लावता येईल. आता प्रास्ताविक म्हणजेच काय तर दररोज जेवणासाठी मुले बसली की अधिक त्यांचं लक्ष आपल्या मॅडम किंवा बाई श्लोक सुरू करत वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे आणि ही सर्व प्रार्थना संपली की मगच मुले जेवायला सुरुवात करीत. म्हणजेच काय की त्यांना काय लागलेली आहे, एक सवय. पण ती कशी लागलेली आहे, एक संस्कारात्मक सवय लागलेली आहे. आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी, आपल्या धर्माची नीती तत्वे यांचे दर्शन आजकालच्या आपल्या मुलांना होत नाही. म्हणूनच काही पालक मंडळींना काळजी वाटते. शाळेतून आज भारंभार अभ्यास शिकवितात, पण नीतितत्वाच्या शिकवणीचा मात्र अभावच आहे असे आपल्याला दिसून येते. हा विचार फक्त पालकांच्या मनात नाही तर अलीकडे बरेच विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकर्ते, समाज क्षेत्रात काम करणारी माणसे यांना नीती शिक्षणाची आवश्यकता भासू लागली. आणि एवढेच नव्हे तर इतर देशातल्या काही विचारवंतांनी नीती शिक्षणाची सांस्कृतिक परंपरा, मूल्ये नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची निकळ वाटू लागली त्यांना. आता एक रशियन शास्त्रज्ञ जो म्हणतो ना की आमच्या पिढीमध्ये आम्ही ज्या मुलांवर विश्वास ठेवला, जी परंपरा जतन करून ठेवली ती सर्व नष्ट होत आहे. त्याच्या बदल्यात नवीन मूल्ये मात्र समाजापुढे मांडली जात नाही आणि त्यामुळे नीतिमूल्यावर आधारित वैचारिक पातळीची एक प्रचंड पोकळी आजच्या तरुण पिढीमध्ये किंवा आजच्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे असं प्रकर्षाने आढळतं. आता विषय विवेचन. नैतिक शिक्षणात पालकांचे व शिक्षकांचे स्थान. ठीक आहे. नैतिक शिक्षणाचे महत्त्व आजच्या घडीला विविध स्तरावर जाणून लागलेले आहे आपल्याला. पण नेमके काय केल्यास मुले नैतिकता शिकतील असे ठामपणे पुन्हा शिक्षण तज्ज्ञाला, मानसशास्त्रज्ञाला व तत्वचिंतकाला सांगणे कठीण आहे. पण नैतिकता शिकवण्यासाठी ज्याचा प्रभाव पडू शकेल अशा व्यक्ती, अशी माणसे कोण याबाबत मात्र सर्वांचे एकमत आहे. नैतिकता अंगी बाणवायला ज्याला आपण तुर्तास चांगली वागणूक म्हणू आणि ती आत्मसात करायला पुढील 3 घटक सर्वानुमते महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. जसं मुलांचे पालक, शाळेतले शिक्षक, मुलांचे सोबती, सवंगडी. चौथाही एक घटक जो अप्रत्यक्षतः फार प्रभावी असतो तो म्हणजे प्रसार माध्यमे. अगदी बरोबर आहे. कारण आजकाल दूरदर्शन, पूर्वी तर रेडिओ होतं, पण आज दूरदर्शन, चित्रफिती, फिल्म्स, छापील साहित्य, वर्तमानपत्रे यांची चर्चा सर्वत्रपणे होऊ लागलेली आहे. आता काय झालं की मुलं जी तरुण होईपर्यंत, स्वतः अर्थार्जन करून स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्या आचार विचारावर आणि म्हणूनच नैतिक वागणुकीवर पालकांचा प्रभाव बराच आपल्याला आढळून येतो. आता कसा, कारण की ही जी मुलं आहे त्यांचं सामाजिक भौतिक वातावरण जर कोणतं असेल तर ते आहे आपलं घर. आपल्या मुलांचा नैतिक विकास कसा करायचा ते त्यांना आपल्या आजूबाजूला मुलं असूनही समजत नाही व त्यामुळे अशा अनेक पालकांना एक प्रकारचे नैराश्यही येते. स्वतःचा दुबळेपणा जाणवतो. अलीकडे तर बरीच पालक मंडळी, आई व बाबा दोघेही अर्थार्जनाकरता बराच वेळ घराबाहेर पडतात. त्यांचा मुलांशी तर संपर्क कमीच पडतो आणि आपल्या मुलांकरता काय करता येईल हे मात्र त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह असतं. पण याचा उपाय आपण या घटकात शोधूया. नैतिकता म्हणजे काय हे आता सर्वप्रथम समजलं पाहिजे.
मुलांना नीती शिक्षण देण्याची जरुरी आहे हा विचार आपण मानला की पुढचा प्रश्न उद्भवतो की मग नैतिकता म्हणजे नेमकं काय आणि नैतिकता शिकवायची म्हणजे नेमकं कसं काय शिकवायचं. आता नैतिकता म्हणजे काय पहा. एक आजीबाई याच्यावर उत्तर देतात. अहो, रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणणं संस्कार करण्याच्या दृष्टीने ते जरुरी आहे, तेच नैतिकता. आता दुसरा पालक म्हणाला, सकाळी लवकर उठणे, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा मुलांमध्ये येणे नैतिकता. शिक्षक म्हणाले, मुलांमध्ये प्रामाणिकपणा येणे, आईवडिलांचा आदर करणे, नम्रता, आदर या गोष्टी त्यांच्या अंगी भिनवणे म्हणजे नीती शिक्षण. म्हणजेच काय की परंपरेने चालत आलेले रीतिरिवाज पाळणारी मुले, दैनंदिन व्यवहारात वेळच्या वेळी कामे करणारी, स्वच्छतेचे नियम पाळणारी मुले, वडील माणसांचा आदर राखून त्यांची आज्ञा पालन करणारी मुले म्हणजे नैतिकता पाळणारी अशी सर्वसाधारण माणसाची समजूत. परंतु आता एक असं आपल्याला आढळतं की आईवडील म्हणतात मी सांगतो ते खरं. आता मुलं तसं पण वागतात, परंतु काही बाबतीत त्यांना न पटल्यास मुलं त्यावर प्रश्न विचारतात की असे का. आता ते स्वतःचे मत मांडतात. स्वचा विकास साधायचा आहे आणि तो एक कठीण प्रश्न देखील आहे. आता अशा वेळेस पालक त्यांना काय म्हणतात, अहो लहानपणी हा मुलगा जरा तरी ऐकत होता, पण आता अक्कल आली ना, किती सांगा किती शिकवा आपलं तेच खरं असं म्हणतो. तर काही मुलं शिक्षेच्या भीतीने ते ऐकतात. मग आता व्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात आपली मते आपण विचार उघडपणे बोलून स्वतःला हवे ते आणि योग्य वाटते ते करणारी मुले नीतिमान की धाकाच्या दडपणाखाली बरोबर वागणारी अथवा पालन करणारी मुले नीतिमान ही आपल्याला ठरवायचे आहे. बरोबर आहे ना. आता एक उदाहरण बघू. ठीक आहे. आई आता बसलेली आहे. ठीक आहे. तरी देखील तिने जेव्हा एका मुलाला लाडू दिला तेव्हा त्याच मुलाने एक लाडू आपल्या भावासाठी राखून ठेवला, कारण भावाच्या मनात प्रेम निर्माण होते असे म्हणता येणार नाही. किंवा आईने धपाटा घातला म्हणून दुसऱ्या मुलाची मोटर परत करणाऱ्या मुलाला दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूवर माझा अधिकार नाही हे पूर्णपणे समजले असेलच असे पण नाही. आता तुमच्या लक्षात आता येईल की नैतिकता म्हणजे काय हे समजणे तसे सोपे पण नाही. नैतिक शिक्षण वा मूल्य शिक्षण ही संकल्पना तशी गुंतागुंतीचीच असे असले तरी देखील पालकांनी काय करावे, मुलांना वाऱ्यावर सोडून देऊ नये. ही कल्पना खरंच गुंतागुंतीची आहे. ठीक आहे. अवघड रस्ता सरळ चढून जाण्यापेक्षा वळणावळणानेच गेल्यास सुकर होतो हेही आपल्याला कळते. तसंच मूल्य शिक्षणाची संकल्पना समजण्यास सुलभ व्हावी म्हणून काही दृष्टिकोन आहे. आता पहिला दृष्टिकोन आहे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या वाढीबरोबर मुलांचा नीती नियम पाळण्याच्या संकल्पनाही कसे वेगवेगळे रूप घेतात. जसं पियाजे यांनी एक मानसशास्त्रज्ञ यांनी विचार मांडलेले आहे की 6 वर्षापूर्वी म्हणजे पूर्व प्राथमिक वयात मुलांचे विचार त्यांची वागणूक स्वतःच्या संदर्भात होत असते. आईने ताटलीत लाडू ठेवले तर ते दुसऱ्याच्या त्यात हात घालून स्वतःसाठी पटकन एक लाडू उचलेल. शेजारी बसलेल्या व जवळच खेळत असलेल्या एखाद्या मुलीला तुला लाडू हवा का असे ती विचारणार नाही. बरोबर आहे ना. 3 वर्षाची एखादी मुलगी बाहुलीसोबत खेळत असते तेव्हा ती दुसऱ्याला पण खेळू देईल असं काही खरं नाहीच. आता मग मुले नियम का व कसे पाळतात. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या वयातल्या नियमांचे पालन हे आज्ञा पालनावर अवलंबून असते. या काळात नियम पाळण्याची व नियम स्वीकारण्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती असते, कारण मोठ्या माणसांनी आईवडिलांनी सांगितलेली एक गोष्ट मुले ऐकते ते खरे म्हणजे बळजबरीनेच. कारण आईबाबांच्या तुलनेत ते मुले इतके लहान असते की अमुक एक गोष्ट करावी म्हटले की त्याचा अर्थ कळला नाही तर ती आज्ञा पाळते. आता मैत्रिणीला लाडू द्यावा किंवा आपलं खेळणं दुसऱ्याला खेळू द्यावं. आता ह्या गोष्टी देखील काय की त्यांना जोपर्यंत आपण समजून सांगणार नाही तोपर्यंत त्या करणार नाही. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे संध्याकाळी. ठीक आहे, संध्याकाळी घरी वेळेवर यायचे असे आईने जे सांगितले आहे याचे कारण आमच्या घरी भांडीवाली रात्रीच्या ठीक 9 वाजता येते हे आहे. मी उशिरा आलो तर ताट वाटी भांडे व इतर भांडी आईनेच घासायची का? आंघोळी वेळेवर आटोपल्या की आईला कपडे साबणात एकदम भिजविता येतात व मोलकरणीची पण खोटी होत नाही. वेळेवर येणे, स्वतःची काही कामे स्वतः करणे हे नियम पाळल्यानेच आईचा वेळ वाचतो, दमणूक कमी होते. घरातले हे व अशा प्रकारे दुसरे नियम कुटुंबातील व्यक्तीच्या रास्त गरजांशी संबंधित आहे. या विचारातून मुले जेव्हा वागणुकीचे नियम पाळू लागतात तेव्हा ती शेवटच्या व खऱ्या नैतिकतेच्या टप्प्यात प्रवेश करतात. या जाणीवेतून मुलांची नैतिकता अधिक प्रगल्भ होऊ लागते. केळीची साले रस्त्यावर न टाकता कचऱ्याच्या पेटीत टाकावी अशी नगरपालिकेची मागणी रस्त्यावरून चालणाऱ्या इतर व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या संबंधित आहे हे कळल्यावर आता मोठा मुलगा केळी खाऊन झाल्यावर आसपास कुठे कचऱ्याची पेटी आहे का ते ढुंढाळतो. बरोबर आहे ना? आता दृष्टिकोन दुसरा, मूल्यविवेक. मूल्यविवेक म्हणजे काय? अमेरिका व इतरही पाश्चिमात्य संस्कृतीत मात्र पूर्व प्राथमिक वय ओलांडले की ते मुले सोबतच्यांच्या प्रभावाखाली येतात. पहिल्या दृष्टिकोनानुसार येथील मुलेही विकासात एक टप्पा म्हणून आई वडिलांचे ऐकतात, पण या संस्कृतीत व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेले आहे. यासाठी लागणारी वातावरण निर्मिती अगदी पूर्व प्राथमिक वयापासून सुरू होते. ठीक आहे, अशा वाढण्यात मुले नीतिमत्तेचे नियम केवळ वडील माणसांनी केले आहेत म्हणून शिरोधार्य मनातील हे विरळच. चांगले व वाईट, बरोबर आणि चूक, जसे हे काळे आणि हे पांढरे अशा स्पष्ट रंगात दाखवून मुलांना नियमन करायला शिकविणे कठीण आहे. हे जेव्हा तज्ज्ञ मंडळींच्या लक्षात येऊ लागले तेव्हा आज्ञा पालनाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आणि दुसरा एक मानसशास्त्रज्ञ पुढे आला. त्याचे नाव आहे कोहलबर्ग. तो म्हणतो, पालकांनी बोधवचने देऊन किंवा आज्ञा करून नैतिकता शिकविण्याच्या मागे पडू नये. सद्गुणाची एक पोतडी मुलांच्या हाती देऊन मुले नीतिमान होतील असे मानणे हा भोळा भाव आहे आणि या पद्धतीचा उपयोग केल्यास पालक व शिक्षकांना ते जड जाणार आहे. मग काय करायचं? तर चांगले बरोबर सांगण्यापेक्षा एखाद्या घटनेतील संदर्भ तपासून ती विशिष्ट कृती योग्य व अयोग्य, चांगली व वाईट हे मुलांना शिकवणे. नैतिकतेचे शिक्षण मुलांना प्रश्न विचारून विचार करायला लावून शिकवणे हेच त्याच्यावर उत्तर आहे. म्हणजेच काय? न्याय अन्याय, योग्य अयोग्य ठरविण्याची म्हणजे सारासार विचार करण्याची कुवत वडीलधाऱ्या मंडळींनी योग्य वातावरण निर्मिती करून करावयाची आहे. त्याच्यानंतर मुलांचे स्पष्टीकरण. आता एखादी गोष्ट घडली, नैतिक व अनैतिक हे ठरविणे बरेच वेळा अवघड जाते, कारण ज्या संदर्भात जी कृती घडलेली असते त्याचा मागोवा घेतला तर त्या कृतीला आपण अनैतिक म्हणू, ती अनैतिक असेलच असे नाही. आता एखादा मुलगा, 12 वर्षाचा एक मुलगा आजारापासून नुकताच सुटलेला आपल्या आईला घेऊन मुंबईहून पुण्याला निघाला होता. गाडी प्लॅटफॉर्मला लागली. दोघे आरक्षण नसलेल्या डब्यात चढले. गाडी प्लॅटफॉर्मला लागण्याआधी बरेच हमाल जागा सोडून बसले. आता त्या असहाय्य मायलेकांना बघितले व 5 रुपये दिल्यास ही जागा मिळेल असे सांगितले. आईने पटकन 5 रुपये पुढे केले व दोघे जागेवर बसली. थोड्या वेळाने एक प्रौढवयीन कुटुंब आले. त्यांनाही हमालाने तेच सांगितले. कुटुंब म्हणाले, आम्ही तिकीट काढले आहे, आम्ही 5 रुपये तुम्हाला देणे चुकीचे आहे. तुम्ही हे अन्यायाने मागत आहात. आम्ही उभे राहून जाऊ पण तुम्हाला पैसे देणार नाही. आता जो मुलगा आपल्या आईसोबत आलेला होता तो चक्रावला. 5 रुपये देऊन आईने चूक केली आहे असे त्याला वाटले. अशा तऱ्हेने अधिकार नसलेल्या माणसांना पैसे देणे गैर आहे असे त्याचे एक शिक्षक म्हणाले होते. आता हेही त्याला आठवले. मुलांचे खट्टू झालेले तोंड बघून डोळ्यात आलेले अश्रू पुसून आई एवढेच म्हणाली, बाळा, त्या मावशी व काकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण मला 5 मिनिटेही उभे राहावं नाही रे. म्हणजेच कळलं मित्रांनो की वेळेनुसार देखील काय करावं लागतं? बदल घडावा लागतो. मावशी व काकांचे वागणे नैतिक व आईचे अनैतिक असा ठोस निर्णय त्या मुलाने करणे कठीण आहे. आई किंवा त्या काका मावशींनी योग्य प्रश्न विचारून काही एक निर्णय घ्यायला लावणे म्हणजे मूल्यविवेक शिकविणे. ठीक आहे, कोणती गोष्ट खरी खोटी हे स्वतःहून ठरवणे म्हणजे विवेकबुद्धीने काम करणे म्हणजे मूल्यविवेक होय. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो दृष्टिकोन तिसरा. ठीक आहे, आता दृष्टिकोन तिसरा याच्यामध्ये
पोषक समंजस कौटुंबिक सामाजिक वातावरण, मानवतावादी नैतिकता आहे. एकमेकांना साथ देण्यासाठी भावनांची सरमिसळ किंवा स्वतःच्या व दुसऱ्यांच्या भावनांमध्ये एकसूर निर्माण केल्यास प्रोत्साहन मिळते. आता या 3 गोष्टींचा अवलंब केल्यास मुले योग्य निर्णय घेतील किंवा चुकीने घेतलेले निर्णय बरोबर करतील हे साधायचे असेल तर पालक व शिक्षक यांनी स्वतः मुलांशी समजुतीने व प्रेमाने व प्रामाणिकपणे वागावे लागेल. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा मथितार्थ शिक्षक व पालकांसाठी. पियाजे नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुरुवातीला मुलांचे नियम पालन हे आज्ञा पालनाच्या प्रवृत्तीशी संबंधित असते असे सांगितले. पियाजेंच्या सिद्धांतांचा आपण नीट विचार केला तर आपल्याला काय लक्षात येईल, वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नियम वगैरे पाळण्याकडे पूर्वशालेय व्यक्तीच्या मनाचा कल असतो. मुलांच्या नैतिक विकासाच्या टप्प्यातील ही अवस्था असते. आता लहान मुलांच्या पालकांनी नियमांची कारणे न सांगते वागणुकीचे आदर्श मुलांसमोर ठेवावे. एक्झॅक्ट राईट आहे. आई वडील जसे वागतील तसेच ते मुलं वागतील. ठीक आहे. जसं आता तुझ्या ताटात 2 लाडू आहे, एक तुझ्या बहिणीला दे असं सांगणे, असं सांगून शैशवावस्थेतील किंवा शालापूर्वावस्थेतील बालकाला शहाणं करता येतं. म्हणजे त्याला ते प्रॅक्टिकली अनुभव देणं. ठीक आहे. शालेय शिक्षणातून नैतिकता. आता आंधळ्या मुलांच्या मदतीसाठी आपल्या शाळेमध्ये एक असतं की हा चार्ट घ्या, मग घरोघरी जाऊन पैसे मागा आणि ते पैसे तुम्ही मग शाळेमध्ये जमा करा, मग त्या संस्थेला दिल्या जाईल आणि त्या लोकांना मदत केल्या जाईल. ठीक आहे. आता मुलांच्या नैतिक विकासात शिक्षणास पालक व शिक्षक दोघेही मदत करत असतात. बरोबर आहे ना. आता अशा पद्धतीने गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, गाणी, गोष्टी, चित्रकला याबरोबर सामाजिक नैतिक शिक्षणाचे धडेही शाळेने द्यावे अशी बऱ्याच पालकांची रास्त अपेक्षा असते आणि असं होतं देखील. आता सुरुवातीला वर्णन केलेल्या शाळेतला प्रकल्प मुलांमध्ये गरजू व्यक्तींना मदत करणे ही भावना निर्माण करण्यासाठी आहे असे म्हटले तर 2 रुपये काढून देताना पालकालाही बरे वाटते. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आहे सर्व गड्यांचा नैतिक वागणुकीवर पडणारा प्रभाव. सोबती हे मुलांच्या जीवनात येऊन त्यांचे संबंध विस्तारायला लागतात. 6 वर्षानंतर तुमच्या मुलांच्या जीवनावर सर्व गड्यांचा प्रभाव अधिकाधिक दृढ व्हायला लागतो. त्यांचे आचार विचार आपण अनुकरण त्याचे करत असतो. बरोबर आहे. आता जसं गरिबीमुळे व साध्या राहण्याच्या तत्वामुळे साधेपण हे मूल्य मानणारा मुलगा सोबतच्या प्रभावापुढे आता कोणता प्रभाव, चैनी विलासी वागणूक योग्य मानू लागतो. वडील माणसांचा आदर करावा या तत्वप्रणालीत वाढलेली मुलगा वडील यांच्या विरुद्ध बंडही पुकारायला उद्युक्त होतात. असं वेळेनुसार होऊ शकतं. म्हणून काय करायचं असते आपल्याला की मूल्यनिश्चित तत्वप्रणालीचे विचार वारंवार ऐकून त्याचा प्रभाव मुलांवर पाडण्याची शक्यता तितकीच आहे आणि त्यांना गोष्ट ध्यानात ठेवून त्या गोष्टीचं महत्त्व सांगून आपण काय करू शकतो, त्यांच्यावर आपण नैतिकतेचे शिक्षण देऊ शकतो. आता पालकांनी काय करावं की पालकांनी देखील वागण्या बोलण्याच्या रीतिरिवाजाचा मुलांच्या प्रभाव एकमेकांवर पडणार आहे ही वास्तवता गृहीत धरून पालकांनी काय करायला पाहिजे तर पालकांनी काही ठिकाणी काही प्रसंगात वा काही मर्यादेपर्यंत आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे. आता प्रसार माध्यमांचा प्रभाव. बरोबर आहे. रेडिओ, TV, दूरदर्शन विविध प्रकारचे ॲडव्हर्टाईज दिल्या राहतात. मुलं विचारतात हे काय आहे ते काय आहे. आता मुलांना खरंही सांगू शकत नाही, खोटंही सांगू शकत नाही. अशा दुविधेमध्ये आपण पडलेलो असतो. मग काय करतो, शिक्षक संघटनांनी समाजातल्या इतर संघटनांवर हातमिळवणी करून या प्रसारमाध्यमावर काही दबाव आणला तर हे अशक्य नाही पण फार कठीण आहे. प्रसारमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीचे संदेशाचे स्वरूप बदलणे जरी पालकांच्या शिक्षकांच्या हातात नसले तरी अन्य काही मार्गांनी त्यांना त्यांच्या मुलावर होणारा परिणाम नियंत्रित करणे शक्य आहे. तर पहा, नैतिक विकासाकरिता उपक्रम आदेश व उपदेशावर आधारित. फक्त असं कर तसं कर असं न सांगता त्यांना ते समजून सांगणं, नेहमी खरे बोलावे, प्राण्यांवर दया करावी, एकमेकांना सहाय्य करावे. नैतिक शिक्षणाच्या तासाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण एका बोधवचनाचा उपयोग करू शकतो. आदेश व उपदेशावर आधारित उपक्रम, प्रार्थना, आरत्या, मनाचे श्लोक या उपक्रमातून काय साधले जाऊ शकेल ते पाहावं. शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत उपक्रम. आता शिवाजीचा पाठ समजून सांगितल्यानंतर तानाजी कोण, आधी लगीन कोंडाण्याचे असं जे म्हणतो आपण
त्याचा अर्थ काय आहे, मग तानाजी कोण होता, शिवाजी महाराजांचं चरित्र काय आहे, हे सगळं मुलांना समजून सांगण्याने त्या दृष्टीने त्यांच्यामध्ये नैतिकताचा समावेश करणे. आता सणावारापासून काय, गणपतीला मोदक का करतात, दिवाळीला लाडू, हे जे फराळ करतात, मुले उत्सुक असतात, आकर्षण असते कपडे नवीन घेण्याविषयी. सण हिंदूंचे जसे असतात तसे शीख ख्रिश्चन यांचे पण सण असतात. या सणावारातून नैतिक शिक्षण म्हणजे नित्य नियमाने येणारे हे सणवार आपल्या मुलांना आनंद व जल्लोषाशिवाय खूप काही देऊ शकतात. सणावारातून कोणती मूल्ये कशी शिकवावी हे देखील आपण समजू शकतो. आता दिवाळीत हिंदूंचा सण सहभाग, दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करणे, गणपती नेता नाते सर्वांना बरोबर घेऊन काम करणे. आता मोहरम पारसी सहिष्णुता, या सगळ्या मूल्यांचा आपण काय करू शकतो, विकास घडून आणू शकतो. व्यक्ती स्वातंत्र्याला विचार करायला देणारे उपक्रम शाळेमध्ये राबवू शकतो. पेच प्रसंगातून मूल्यविषयक देऊ शकतो. त्याच्यानंतर जीवनातील अनुभव सांगू शकतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर विचारांची देवाणघेवाण करायला सांगू शकतो. एकमेकांची विचाराच्या देवाणघेवाण नैतिक मूल्य आपण विकसित करू शकतो. त्याच्यानंतर आहे रोजनिशी शोध प्रश्न, आज माझे काय बरोबर ठरले, आज माझे काय चुकले, आज संध्याकाळी माझ्यावर का आई रागवली, हे पण आपण एक डायरी मेंटेन करू शकतो. म्हणजेच काय की नीती नियमांवर आधारलेली व रूढीत रुजलेली नीतिमत्ता पुढे विकसित होऊन स्वच्छतेवर आधारित सारासार विचारात मूल्यविवेकात परिणिती कशी करायची, त्याकरता कोणते उपक्रम पालकांनी व शिक्षकांनी राबवावे, याचा आपण या घटकामध्ये विचार केलेला आहे विद्यार्थ्यांना. आता त्याच्यानंतर आहे सर्वांगीण विकास व समाजातील उपलब्ध सोय, ठीक आहे. आता उद्दिष्ट आहे सर्वांगीण विकासाचे महत्त्व समजून सांगणे, कुटुंबातील व समाजातील सोयी सवलती याचा वापर कसा करता येईल ते सांगणे. त्याच्यानंतर आहे की प्रास्ताविक जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा स्वतःच्या मुलांनी कसे विकसित व्हावे, दिसावे, वागावे याविषयी विषय विवेचन, सर्वसामान्यपणे खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी आवश्यक ती शारीरिक कौशल्य आत्मसात करणे, स्वावलंबन शिकणे, दैनंदिन आयुष्याबद्दलच्या निरोगी संकल्पना विकसित करणे. आता आईवडिलांनी मुले एकाच घरात एकाच वातावरणात राहणारी दोन सख्खी भावंडे देखील काय होत असते, एकाच गतीने विकसित होत नाही. प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगवेगळी असते, बरोबर आहे ना. आता एखाद्या नवीन ठिकाणी एखादा कर्णवधीर मुलगा राहायला गेलेला आहे त्याच्या आईवडिलांसोबत, तर त्याच्या आईवडिलांनी काय केलं, एक पार्टी सारखी दिली आणि सगळ्यांना बोलवलं आणि दिल्यानंतर त्या कर्णवधीर मुलाची ओळखी सर्वांशी करून दिली. आता हे करून देत असताना तिने हे सांगितलं की याला हे मशीन लावल्यावरच ऐकू येतं, त्याच्यामुळे तुम्ही हळू बोला, ओठांची हालचाल जास्त करा. म्हणजेच काय, तिने आपल्या मुलाला न्यूनगंडामध्ये न नेता सर्वांची ओळख करून दिली. मुलाला जर मैत्री मिळाली नाही तर मुलं चिडचिडे व्हायला लागतात किंवा दुसरे मुलं हसतात देखील, पण त्या मुलांना या आईने समजून सांगितल्यामुळे आता हा प्रश्नच राहणार नाही. मार्गदर्शक तत्वांचा उपयोग, ठीक आहे. आता मार्गदर्शक तत्वांचा फायदा काय आहे, बौद्धिक व मानसिक ही जे आहे शारीरिक कारक जे विकास आहे ते समन्वय साध्य व्हावा. म्हणजे सायकल चालविताना, रॉकेट हातात धरताना, बैलगाडीला जोडताना काही सूचना, थोडे प्रोत्साहन याची गरज असते. पालकांनी वेळोवेळी हे केल्यास मुले झपाट्याने प्रगती करतात. पूर्वनियोजनास मदत, म्हणजे कोणतेही कार्य करत असताना पूर्वनियोजन करणे फार आवश्यक आहे. एकदम एखादी गोष्ट धडाडीने न करता त्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार करणे. त्याच्यानंतर आहे की एखाद्या मुलाला संधी, मार्गदर्शन, प्रोत्साहन हे तिन्ही गोष्टी जर मिळाल्या तर त्याचं कौशल्य प्राप्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते. विकास कार्यासाठी उपक्रम, पहिल्या कार्यासाठी शारीरिक कौशल्य जसं मैदानी खेळ आहे, दुसरे कार्य आहे आत्मविश्वास वाढीस लावणे, तिसरं कार्य आहे समवयस्क मुलांमध्ये खेळणे राहणे यासाठी शिबिर आयोजित करणे, चौथे कार्य आहे की जैविकदृष्ट्या वेगळे असतात मुलगा मुलगी, वर्तणुकीत बदल करू नये किंवा मुलींना त्या मुली आहेत हे वारंवार सांगू नये. पाचवे कार्य आहे की वाचन, लेखन, गणित या भाग शाळेत जाणाऱ्या मुलांना आपोआप टप्प्याटप्प्याने होत असतो. स्वातंत्र्य उलटून
एवढं वर्ष जरी झाली तरी अशिक्षित व्यक्ती सरावाने चाणाक्षपणे व्यवहारक्षम होत असतो. 6वे कार्य आहे लोकसंख्या, गरिबी, दहशतवाद हे सगळं वाढलेलं आहे. आपले दैनंदिन जीवन गढूळ झालेलं आहे. तरी देखील सर्व जाती, धर्म, आर्थिक स्तराच्या लोकांची मैत्री वाढवायची आहे, जेणेकरून आपल्याला काय होईल की आपल्या मुलांचं सर्वांगीण विकास साधला जाईल. त्याकरता आपण त्याला संधी दिली पाहिजे. 7वे कार्य आहे की पूर्वीच्या काही लहानपणी नैतिक मूल्ये विकसित व्हावीत. पापभिरूपणा यावर किंवा या हेतूने विविध प्रकारचे श्लोक, आरत्या म्हटल्या जायचं, ते देखील आज करू शकतो आपण. त्याच्यानंतर 8वे कार्य आहे, जसं आता बसमध्ये खूप गर्दी आहे, एखादं तानं बाळ घेऊन एखादी आई जर बाई उभी आहे तर तिला एखाद्या मुलांनी, कंडक्टरने जर तिच्यावर रागवलं तर एखाद्या मुलांनी तिला जागा देणं, बसमध्ये बसू देणं, हे देखील एक नैतिक मूल्याचंच कार्य आहे. म्हणजे काय, चांगले संस्कार. 9वे कार्य स्वावलंबन. स्वावलंबन मुलामध्ये आलं पाहिजे. पर्यावरणाची काळजी घेणे हे स्वावलंबनामध्येच येत असतं. त्याच्यानंतर प्राण्यांशी दोस्ती करणे, मैत्री करणे. संस्कार केंद्र आहे, जसं मुंबईचे बालवन आहे, पुण्यामध्ये बालभवन आहे, मुक्तांगण, अशा संस्थांमध्ये मुलांना सेवाभावी संस्थांमध्ये उपक्रम राबविताना आपण त्यांना टाकू शकतो. श्रमदान करणे, कचरा उचलणे, मैदान साफ करणे, व्यायाम, सूर्यनमस्कार, समूहाचे खेळ खेळणे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे. विविध प्रयोगातून आपण सांगू शकतो, जसं एखादा होळी हा सण का बरं करतात तर टाकाऊ कचऱ्यांची ती करायची असते, जिवंत झाडे तोडून ही होळी आपल्याला करायची नसते असं पटवून देणे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे उपक्रम राबविणे, जसं अपंग दिन, रंगभूमी दिन, आरोग्य दिन इत्यादी. बरोबर थोर नेते, देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी, जयंती साजरी करणे. सहजीवन म्हणजे स्वार्थी वृत्ती, दहशतवाद यामुळे एक प्रकारची असुरक्षितता जाणवत असते, त्यांच्या बदलासाठी सहजीवनाचे जास्तीत जास्त प्रयोग करावयास हवेत. त्याच्यानंतर आहे शिबिरामध्ये मुलांना घालणे, शिस्त लागतं, स्वच्छता, सामूहिक जीवन, त्याचा संयम लागत असतो. म्हणजेच काय तर सारांश असा आहे की काही कौशल्ये आवश्यक असतात आणि ते या वयोगटामध्ये लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे. विकास कौशल्य आत्मसात करण्यात व्यक्तिमत्व क्षमतेमुळे फरक पडू शकतो. मार्गदर्शक तत्वांची पूर्व नियोजनासाठी मदत होते. पालकांनीच लिंगभेद दाखविल्यामुळे मुली काही कौशल्य प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच काय तर आपल्याला याचा सारासार अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर आहे स्वत्वाचा विकास. आता स्वत्वाचा विकास करत असताना आपल्याला उद्दिष्ट काय आहे तर मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी योग्य त्या उपक्रमांचे नियोजन करणे, मुलांचे व्यक्तिगत स्वच्छता तत्सम घरातील इतर कामात स्वावलंबी होण्यासाठी उपक्रम राबविणे. आता प्रास्ताविक पहा. शेजारच्या प्रमोदची नेहमी तक्रार असते, दादा मोठा म्हणून त्याचा रुबाब, मला पण दादासारखी सायकल चालविता येते, बाहेरची कामे मी पण करतो. तेव्हा लाडीगोडी लावून सर्व करून घेतात, पण मित्राबरोबर सिनेमा बघायला मात्र मला लहान आहे असं म्हणतात. गप्प बस, तू लहान आहे असं म्हणतात. 6 ते 12 वर्ष गटात म्हणजे अळनाडी वय असते. स्वची संकल्पना वाढीस लागलेली असते, पण विचारांची परिपक्वता कमी असते, हे लक्षात घ्यायचं. आता उत्तर बाल्यावस्थेतील कौशल्याचे वर्गीकरण. स्वावलंबनाची कौशल्ये, सामाजिक कौशल्ये, शाळेची कौशल्ये, खेळण्यातील कौशल्ये. त्याच्यानंतर आता पहा स्वत्व कल्पनेची प्रक्रिया. स्वत्व कल्पना वाढीस कशी लागते ते बघूया. लहान मुलांना सुद्धा कोणीतरी आपले कौतुक करावे, प्रशंसा करावी असं वाटत असतं. ठीक आहे. आता असं जेव्हा वाटतं तेव्हा तर किती शाब्बास, मस्त, शहाणा आहे माझा राजा, अशी वाक्य ऐकून मुलांना समाधान मिळते. स्वत्वाची धनरित्या विकसित होणारी कल्पना निर्माण होते, पण काही वेळा स्वत्वविषयी आपण नको आहोत, वाईट आहोत अशी कल्पना निर्माण होऊ शकते. मुलांच्या प्रश्नांना काही वेळा गंमत म्हणून उत्तर दिले जाते. मूल विचारते, आई मी कुठून आले? आई म्हणते भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतले. त्या एका वाक्याने बालमन उद्ध्वस्त होते आणि आई आपली नाही, आपल्याला विकत घेतलं असं एक प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यात स्वतः वाईट वाटत असते. आता आरशात बघून मीची प्रतिमा ह्याबाबतचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. आरशात बघून आपण दुसऱ्याला कसे दिसत असू याची ते कल्पना करतात आणि हळूहळू तसं त्यांना वाटू लागते. आपण मुलांच्या रूपाविषयी बोलतो, अगं बाई काय सुंदर आहेस तू, गोरी आहे, शे किती ही नकटी, असं काळी, असं वगैरे म्हटल्यावर मुलांच्या भावना दुखतात आणि स्वत्वाची त्यांची विकसनशील प्रक्रिया ही कमजोर होत असते. आता व्यक्तिमत्व विकासाच्या
दृष्टिकोनातून आपण विचार करतो. पहिली अवस्था विश्वास विरुद्ध अविश्वास. अर्भकावस्थेत ही अवस्था असते. प्रेमाने हाताळले तर मुलांना सुरक्षित वाटते, लांब धरल्यावर मूल रडते. दुसरी अवस्था स्वायत्ता विरुद्ध लज्जा. 18 महिने ते 3 वर्षाच्या कालखंडात ही अवस्था असते. याच काळात मलमूत्र विसर्जन नियंत्रण शिकवले जाते. बाहेर समाजात कुठे फजिली झाली की मूल लज्जित होते. तिसरी अवस्था स्वयंकर्तृत्व विरुद्ध अपराध. 3 ते 6 वर्षातील ही पायरी असते. नवीन कौशल्य साध्य केल्यामुळे आत्मविश्वास वाढीस लागलेला असतो. दुसऱ्यांशी सहकार्य, नेतृत्व विकसित होत असते. चौथी अवस्था उद्योगक्षम विरुद्ध न्यूनगंड. प्राथमिक ते माध्यमिक शाळेत वयात ही अवस्था असते. या अवस्थेत औपचारिक संबंध शिकावे लागतात. पाचवी अवस्था तादात्म्यीकरण विरुद्ध तादात्म्यीकरणाचे विसरण. किशोरावस्था ते 20 वर्ष हा कालखंड. सहावी अवस्था परिचय विरुद्ध एकलेपण. यापैकी जी चौथी अवस्था आहे ना, उद्योग क्षमता विरुद्ध न्यूनगंड, 6 ते 12 वयोगटाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्वत्वाच्या विकासाच्या कक्षा ज्या आहेत त्या अभ्यासाच्या आहे. ठीक आहे. मुले शाळेत जाऊ लागली की शिक्षक सहवासात येतात. ठीक आहे, बरोबर आहे ना. आता मुले याच्यात येतात, मग काय होतं की एखाद्या शिक्षकीशी मूल तादात्म्य पाहू शकते. त्याचेच अनुकरण करणे, लगबी उचलणे, सांगितले सर्व ऐकणे या गोष्टी विकासात पूरक ठरतात. मात्र काही वेळा अयोग्य आदर्श समोर असल्यास मूल वाईट मार्गाला देखील लागू शकते. म्हणूनच काय, स्वत्वाचा विकास होत असताना कोणत्या गोष्टी चांगल्या वाईट आहे याच्यावर देखील आईवडिलांचं लक्ष असायला पाहिजे. स्वाध्यायाची गरज. स्वाध्याय म्हणजे स्व प्लस अध्याय म्हणजे स्वावलंबनाचे अध्ययन. 6 वर्षाचे मूल शाळेत प्रवेश करते तोपर्यंत बालवाडीद्वारा त्याचे समाजीकरण झालेले असते. काही क्षमतांचा पाया घातलेला असतो. तरी शैक्षणिक पद्धतीच्या चौकटीत अभ्यास सुरू झाला की अध्ययनाच्या पद्धती आत्मसात करणे आवश्यक ठरते. इतर सवयीप्रमाणे ही सवय देखील लवकर लागली तर आयुष्यभर जात नाही. त्यासाठी लहानपणी अधिक परिश्रम घेणे देखील महत्त्वाचे आहे. काही पाळावयाची तथ्ये मार्गदर्शनाखाली. आता वाचन व अर्थ समजून घेणे. प्रश्नोत्तर मुलांनी स्वतःच्या मनाने लिहिणे. शब्दार्थाची वही तयार करणे. सूत्रपाढे, कविता, स्पेलिंग पाठांतर करणे. अनुभवातून शिकणे. शंका समाधान करणे. सोपे प्रयोग स्वतः करून बघणे. भावनिक स्वावलंबन. भावनिक म्हणजे सुरक्षिततेसाठी पालकांवर अवलंबून असलेले मूल भावनिकदृष्ट्या बऱ्याच काळ पालकावर अवलंबून असते. काही मुले भित्री असतात, निर्णय घेण्यास घाबरतात, काही न्यूनगंडाने पछाडलेले असतात. लोक आपल्याला काय म्हणतील, हसतील तर नाही ना याच्याविषयी विचार करत असतात. घर ही विसाव्याची जागा असली पाहिजे, अपमान पचविण्याची जागा वाटली पाहिजे. त्यासाठी भावनांवर विचारांचा अंकुश लावायची सवय लागली पाहिजे. तसेच सामाजिकरण हे आवश्यक आहे हे पटवून दिले पाहिजे. म्हणजे याच्यात देखील पालकाचा सहभाग हा देखील महत्त्वाचा आहे. शारीरिक स्वच्छता व स्वावलंबन म्हणजे मुलांना गुळाचा गणपती करू नये. वेळोवेळी त्यांना कामं पण सांगे. स्वावलंबन त्यांच्यामध्ये आलं पाहिजे. निर्णय प्रक्रिया स्वावलंबन. एखाद्या शाळेत खाऊचे सर्व पैसे पूरग्रस्तांना पाठविणाऱ्या काय म्हटलं आपण पूरग्रस्तांना पाठविणाऱ्या मुलांना शाळेत जाहीर सत्कार केला. युद्ध सुरू झाले म्हणून आपले स्नेहसंमेलन रद्द करावे अशी विनंती चौथीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना केली. आपल्या गरजा वाढवाव्यात तेवढ्या वाढविता येतात, परंतु आवश्यक गरजा भागवून आपले सत्कृत्यही करू शकतो ही भावना रुजविता येते. तारतम्य बाळगून निवड करणे असे शिकवावे. ठीक आहे, तारतम्य बाळगून निवड करणे शिकवावे म्हणजे कोणती गोष्ट चांगली, कोणते वाईट आणि कोणत्या दृष्टिकोनातून ती करतो हे देखील महत्त्वाचं. आता सारांश काय, स्वत्व विकासाचे महत्त्वाचे 6 टप्पे आपण अभ्यासले. घराबाहेर आदर्श प्रभाव पाडतात म्हणजे शिक्षक वगैरे. पालकांनी डोळसपणे उपक्रम आयोजित केले पाहिजे. भावनिक परावलंबित्व दूर केले पाहिजे. स्वत्वाचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा पाया असतो हे लक्षात आलं पाहिजे. स्वतःची संकल्पना लहानपणापासून विकसित होत असते. निर्णय प्रक्रिया आत्मसात करून निवड करण्याची संधी उपलब्ध झाल्यास मुलांना सराव होतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आहे सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व. हे देखील महत्त्वाचं आहे. सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व फार आहे. आयुष्यात लागणारे कौशल्य व खेळ याचे संबंध सांगता येते. ठीक आहे. परिसर व कुटुंबातील उपलब्ध साहित्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे देखील सांगता येईल. स्वच्या विकासात सविस्तर चर्चा आपण त्या घटकात केली आहे. स्वावलंबनावर भर दिलेला. तसंच खेळ. मोठ्यांना वाटते की मुले खेळतात म्हणजे वेळ वाया घालवतात, पण तसं नाही. तर मुलांचा सांघिक विकास देखील या खेळातूनच होऊ शकतो. खेळ संकल्पना. काही खेळ जणू स्वाध्यायासारखे असतात. उदाहरणार्थ कानगोष्टी. काही खेळ विशिष्ट कौशल्य प्राप्त करून देतात. उदाहरणार्थ क्रिकेट, फुटबॉल इत्यादी. आता त्याच्यानंतर आहे की खेळाचे मूल्य. शारीरिक मूल्य आहे. ठीक आहे.
शारीरिक मूल्य म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे, उंची वाढायला बरोबर मदत होते. त्याच्यानंतर पोहण्यासाठी श्वास दीर्घकाळ धरण्याचे व्यायाम करतात. सामाजिक व भावनिक मूल्य अहमगंड असलेले मूल नाकारले जाते. आपोआपच आपण एकटे पडू या भीतीने मूल जमून घ्यायला शिकतात. वर्तनावर विशेषतः राग, द्वेष यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवू लागतात. खेळाचे उपचार मूल्य म्हणजे मध्यंतरी एका घरी भेटायला गेले तर दारात उशीत खूप कापूस भरून टांगून ठेवलेली दिसली. चैतन्यमूर्ती अशोक त्याच्यातल्या साठलेल्या ऊर्जेला वाट काढून देण्यासाठी त्याचा उपयोग करी. इतरांची सारखी गुद्दगुद्दी तो करीत असे. तेव्हा डॉक्टरांनी हा मार्ग सुचविला. त्याला बॉक्सिंगच्या क्लासला घातला. आता तो काय करतो? बॉक्सिंग करतो. म्हणजेच का आपल्या मधले जे भावना आहे ती त्या गुद्द्यावर काढत असतो. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक मूल्य. खेळामधून विविध प्रकारची तांत्रिक कौशल्य मुले शिकतात. निसर्ग, परिसर, प्राणी, पक्षी याविषयी माहिती मिळतात. याच वयात वस्तू जमविण्याचा छंद देखील लागत असतो त्यांना, तिकिटा जमा करणे वगैरे. त्याच्यानंतर आहे की संघवृत्ती वाढीस लागते. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेटच्या 3 पायाच्या शर्यतीत दोन्ही व्यक्तींना हातपाय, शरीर यातील हालचालीतील लय साधायची असते. थोड्या सरावाने मुले मग वेगही वाढवू शकतात. दोघांनी जर लय साधली नाही तर एक जण मागे राहतो हेही लक्षात येते. म्हणजेच का एकमेकांशी सहकार्याने आपला हा विकास कसा करता येईल हे लक्षात येतं. नैतिक मूल्य तत्सम कृतीद्वारे किंवा खेळद्वारे नैतिक मूल्ये रुजविता येतात. सांघिक खेळाचा जसा उपयोग होतो तसंच भूमिका सादरीकरण, रोल प्ले, व्यक्तींना कोणत्या समस्या येतात हे अनुभवण्यासाठी डोळे बांधून हालचाली करा असं वगैरे गेम खेळू शकतो. खेळाची वैशिष्ट्ये, विकासाच्या विविध टप्प्यावरून आपण शरीराच्या विकासावर खेळ अवलंबून असतात. 6 ते 12 वयोगटाची मुले एकटी खेळण्याऐवजी समूहात खेळणे पसंत करतात. बरेच पारंपरिक खेळ मुले आपोआप खेळायला शिकतात. उदाहरणार्थ भातुकली, गोट्या, विटीदांडू, क्रिकेट. तरी समाजाचा, त्या देशाच्या संस्कृतीचा खूप परिणाम खेळावर होत असतो. भारतात राजा राणी होणं, शाळा खेळणं जास्त आवडायला लागतं. त्याच्यानंतर उत्स्फूर्त खेळ कोणते आहेत तर आपण पहा. आधी जोडीने व मग समूहाने खेळ खेळतात. उत्स्फूर्त खेळही आवडीने अधूनमधून खेळत असतात. आता नाट्य किंवा भूमिका, ठीक आहे. कोणाला ड्रायव्हर व्हायचं असते, कोणाला शाळा कोणाला खेळायची असते, कोणाला पोलीस व्हायचं असते, कोणाला डॉक्टर व्हायचं असते. विधायक खेळ म्हणजे थर्मोकॉल यांचाही वापर केला जातो. छोटी कार, असे खरेखुरे वाटेल असे किल्ल्याचे बुरुज तयार करणे, साधी लाकडाची फळी, स्वयंपाकघर करून किचन तयार करणे, असं खेळ देखील आजकाल मुलं खेळतात. खजिना म्हणजे तिकीट गोळा करणे किंवा सारख्या वस्तू जमा करणे, स्टॅम्प, ग्रीटिंग कार्ड जमा करणे, या सगळ्या वस्तू त्यांच्यासाठी खजिना असतात. छंद, सामूहिक खेळ व कौशल्य, लपाछपी, ठीक आहे. लोखंडी चाक फिरविणे असे समूहाचे खेळ त्याला आवडतात. भोवरा फिरविणे वगैरे. खेळण्याची खरेदी 6 ते 7 वर्षातील शारीरिक मानसिक क्षमता वाढविणे, कल्पनाशक्ती, जिज्ञासा वाढते यासाठी सर्वांगीण विकासाला तोल सावरण्यास उपयोगी ठरणारी खेळणी घ्यावी. दोऱ्या, झोपाळा, क्रिकेट सेट, फुटबॉल, संगीताची साधने, माउथ ऑर्गन, ड्रम इत्यादी, ठीक आहे. त्याच्यानंतर खेळातील वैविध्यता आहे. आरोग्य मुलांचं चांगलं राहतं, कारक विकास होत असतो, हातांच्या स्नायूंचा विकास होत असतो, बुद्ध्यांक वाढत असतो, विविध स्पर्धामधून लिंगभेद दूर होत असतो की मुलगा मुलगी असा काही भेद नाही. भौगोलिक स्थिती म्हणजे डोंगराळ भागात राहणारे आदिवासी मुले चपळतेने धावू शकतील. पालकांच्या प्रतिष्ठेच्या कल्पना की आपल्या चांगल्या कर्तृत्वामुळे आईवडिलांची प्रतिष्ठा वाढत असते. आर्थिकदृष्ट्या कमी दर्जा असणाऱ्या मुलांची पालक मुलांना खेळू देत नाही, पण असं होऊ देऊ नका. फक्त महागड्या खेळण्यानेच मुलांची प्रगती होत असते असं काही नाही आहे. म्हणजेच काय तर सारांश असा आहे की स्वचा विकास व सर्वांगीण विकास होण्यास खेळ अत्यावश्यक आहे. खेळाची वैशिष्ट्ये समजून घेतल्यास मुलांसाठी नियोजन करता येईल. खेळाची शारीरिक उपचार म्हणून शैक्षणिक, नैतिक, सामाजिक मूल्य महत्त्वाची आहे. लिंगभेदावर आधारित खेळ मुलींवर लादू नये. खेळाच्या प्रकारावर परिणाम करणारे विविध घटक असतात. फावला वेळ पालकांनी आवर्जून मुलाबरोबर घालवा. खेळाचे नियम जाचक वाटू नये, तसेच मुलांना आकलन होतील असे व्हावे. खेळण्याची खरेदीवरील विकासाला पूरक ठरेल या पद्धतीने नियोजन करावे. हे झालं आपलं या पाठातलं. त्याच्यानंतर नागरिक घडवायचा आहे, ठीक आहे. आता नागरिक घडवायचा आहे उद्याचा, पण पालक आहे आजचा. आपल्यावर झालेल्या संस्काराचे विश्लेषण करून त्यातील व आपल्या मुलावर करायचे संस्कार यातील फरक
ओळखता येतील. ठीक आहे. आता प्रास्ताविक काय आहे, एकाच कोणत्याही अंगाचा विकास वेगवेगळा करता येत नाही. आपल्या हेही लक्षात आले की 6 ते 12 हे वय पालकांच्या दृष्टीने फार काळजी लावणारे आहे, कारण या वयात मुलं हिंडू फिरू लागले, घराबाहेर शाळेत जाऊ लागले की जास्त प्रभाव पालकांचा म्हणजे तरी त्याच्यावर पालकांचा असतो किंवा मग मित्रांचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. उद्याचे बदलते जग व कालचे स्थिर जग यातील फरक. उद्याच्या युगाला बरेच शास्त्रज्ञ माहितीचे युग असे म्हणू लागलेले. याचा अर्थ काय? मागच्या शतकात म्हणजे काय, पंजोबाचा दिवस हा काही वर्तमानपत्र वाचून सुरू होत नव्हता, रेडिओ किंवा दूरदर्शनच नव्हे, तर पण आज अनेक कुटुंबात सकाळच्या चहापूर्वी बाहेरच्या परिसरातील माहिती आपल्या घरापर्यंत पोहोचलेली असते. शिक्षकांच्या व्यतिरिक्त इतर अनेकांशी बोलू शकतात व माहिती मिळवू शकतात. अजूनही आपल्याकडे कम्प्युटर सर्व ठिकाणी उपलब्ध झाले नसले तरी आपली मुले ज्या वेळेस तरुण होतील त्यावेळेस त्यांना कम्प्युटरचे अस्तित्व लक्षात घ्यावे लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर मुलामुलींना सारखं शिकवायला पाहिजे, किंबहुना पुरुषांनी करावयाचे अनेक उद्योग आज स्त्रिया करत आहेत, त्याच्यामुळे हा फरकच मानायला नको. नवीन मार्ग शोधण्याची गरज. एखादी नावाडी म्हणजे काय करतो की 4 ते 5 मैल पुढे गेल्यावर त्या समुद्रातले मासे शोधतो. त्याला त्याच्या पूर्वीच्या किनाऱ्याची दिशा माहीत असते व तेथेच तो परत येतो. कोलंबस सारखा नावाडी जेव्हा भारताचा शोध घेतो आणि ते काम मासे पकडणाऱ्या जो आहे आपला नावाडी त्यापेक्षा अधिक कठीण असते. त्याच्याजवळ काही आराखडाही नसतो की समुद्रात मार्गही नसतो, तरी देखील तो तिथपर्यंत पोहोचतो, कारण की त्याचं ध्येय निश्चित होतं. म्हणजेच काय, आपल्याला कोणत्या स्थळी जायचं हे निश्चित ठरले नसेल तरी जुना किनारा सोडावा लागणार आहे व समुद्रात आपल्याला म्हणजे आपल्याला काय तरंगायचं आहे हा विचार त्याच्या मनात येतो. म्हणजेच काय, आपल्या मुलांनी देखील काय पुस्तकाची बांधिलकीची दोरी त्यांना क्वचितच उपयोगी पडेल, परंतु समाजामध्ये वावरत असताना उद्याच्या शिक्षणात मुलांच्या बौद्धिक विकासावर अधिक भर द्यावा लागेल. केवळ कालच्या आठवणी किंबहुना कालचे शास्त्र पाठ करून भागणार नाही. रूढीवरून निर्माण झालेल्या काय आहे वाढवायच्या पद्धती, ज्या काही रूढी आहे, किंबहुना शाळेलाच पाठशाळा असं म्हणतात. औपचारिक शिक्षण संपले असे मानले जात असते. आजही बऱ्याच शाळेतून त्या पाठांतराच्या पद्धतीवर अधिक भर असतो. गृहपाठ म्हणजे काय, तर शाळेत ज्या विषयाचा सराव अधिक करून घेता आला नाही ते सराव देणे असं होतं. 7-8 वर्षाच्या मुलाला घरातील डाळींमधील फरक, त्या शिजवताना लागणारा वेगवेगळा वेळ हे आईच्या देखरेखीखाली पाहता येईल व वडिलांना बरोबर परिसरात राहणाऱ्या निर्णय व्यक्तींच्या मुलाखती घेऊन नवीन ज्ञान कसे प्राप्त करता येईल याचा विचार करता येईल. मुलामुलींनी स्त्री व पुरुषांच्या रूढ भूमिकांबद्दल रूढ कल्पना तर टाकायलाच पाहिजे, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या आईवडिलांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करण्यासाठी काही कामे देखील करायला पाहिजे. म्हणजेच काय, शिस्त लावणे. मुलांना शिस्त लावायला पाहिजे. 5 ते 6 वर्षापर्यंत मुलांवर पालकांचे नियंत्रण शक्तीचा प्रभाव पडू लागतो. अशावेळी कुटुंबातील मर्यादा, कुटुंबातील रीतिरिवाज याबद्दल ही मुले शंका विचारू लागतात. काही वेळात या मर्यादेचे ती उल्लंघन करतात. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची पूर्ण शक्ती तर नसते, पण व साधनही त्यांना उपलब्ध नसतात, तरी देखील ते तसं करण्याचं धाडस करतात. मग अशा वेळेस आदेश द्यायला पाहिजे. उपदेश, मार्गदर्शन या 3 गोष्टीतून आपण त्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रसार माध्यमे. काय, रेडिओ, दूरदर्शन याच्या माध्यमातून देखील आपण काय मुलांची प्रगती करू शकतो. संस्थांचे सहकार्य. संस्था ज्या काही असतात त्या छंद जोपासायला लागतात. पुस्तके काही आपल्याला विकत घेता येत नाही, पण परिसरातील 10-20 पालक जर जमले तर सर्वांना मिळून काही चांगली पुस्तके, मुलांकरिता असलेली काही खास मासिके आदी घेऊन एखादी छोटेसे वाचनालय आपण सुरू करू शकतो. म्हणजे मुलांसाठी, मुलांच्या विकासासाठी आपण पालक देखील उपक्रम राबवू शकतो. आता पालकांनी काय करू नये अशा गोष्टी, अतिरक्षण करू नये मुलांचं, तुला येत नाही, अतिशिस्त देखील दाखवू नये, फाजील लाड करू नये, इतरांसमोर हिणवू देखील नये, नाकारणे, अशक्य ध्येय साधण्यासाठी धडपड करणे. आणि सारांश म्हणजे काय, कलेनुसार मुलांच्या क्षमतेनुसार वाढू देणे, आपली ढवळाढवळ करू नये, फक्त त्यांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.